आजाराची प्रमुख लक्षणे कोणती? हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, कारण सर्वसामान्य माणसाला हे माहीत हवं की करोना आजाराची लक्षणं काय आहेत. तर कोविड-19 या आजारामध्ये सर्वप्रथम रुग्ण हा एकदम स्वतःला हेल्दी मानत असतो किंवा आरोग्यपूर्ण असतो आणि अचानक तो आजारी पडतो. त्याला खूप थकवा वाटू लागतो, त्याला ताप येतो, कधी कधी थंडी वाजून येते, काही दिवसांनी घसा दुखायला लागतो, कोरडा खोकला सुरू होतो आणि बऱ्याच रुग्णांमध्ये हा आजार याच अवस्थेत राहून तो हळूहळू पूर्णतः बरा होतो. त्याला कुठल्या प्रकारच्या उपचारांची गरज पडत नाही. परंतु काही टक्के लोकांमध्ये हा आजार पुढे जातो, गुंतागुंतीचं स्वरूप धारण करतो. छातीमध्ये जंतू संसर्ग होऊ शकतो, ज्याला आपण न्यूमोनिया म्हणतो. एक्सरेमध्ये पॅचेस येतात, पेशंटला प्राणवायूची कमी पडायला लागते, त्याला दम लागायला लागतो. कधी कधी बीपी किंवा किडनी, ज्याला आपण मूत्रपिंड असं म्हणतो, त्यांच्यावरती परिणाम होतो आणि हा आजार गंभीर स्वरूप धारण करून पेशंटचा जीव सुद्धा हा आजार घेऊ शकतो. सर, गुंतागुंतीच्या आजाराची लक्षणे काय? जसं मी मगाशी सांगितलं की करोना आजारामध्ये बहुसंख्य रुग्ण हे स्वतःहूनच बरे होतात, त्याला कुठल्याही वैद्यकीय उपचारांची गरज नसते. परंतु काही रुग्ण की ज्यांचं वय वाढलेलं आहे किंवा ज्यांना काही वैद्यकीय आजार आहेत, ज्यांचं हृदय, ज्यांची मूत्रपिंड, ज्यांचं लिव्हर हे व्यवस्थित प्रकारे पहिल्यापासूनच काम करत नाहीये किंवा ज्यांना काही प्रतिकारशक्तीचे आजार आहेत, अशा रुग्णांमध्ये हा आजार गुंतागुंतीचं स्वरूप धारण करू शकतो. याच्यामध्ये पेशंट्सना दम लागणे, त्यांच्या फुफ्फुसामध्ये न्यूमोनियाचे पॅचेस निर्माण होणे किंवा न्यूमोनियाची एकदम अंतिम किंवा चरम अवस्था ज्याला आपण म्हणतो, ज्याला ARDS किंवा अक्यूट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम असं म्हणतात, ज्याच्यामध्ये दोन्ही फुफ्फुस एकदम पांढरी होऊन जातात आणि खूपच प्राणवायूची कमी होऊन पेशंटचे ओठ किंवा नख काळीनिळी पडतात, त्यांच्या मेंदूच्या क्षमतेवर परिणाम होतो, त्यांचं ब्लड प्रेशर कमी होऊ शकतं, त्यांचं लघवीचं प्रमाण कमी होऊ शकतं, हृदयगतीमध्ये अनियमितता होऊ शकते आणि पेशंटचा मृत्यू ओढवू शकतो. तर ही सर्व लक्षणं ही गुंतागुंतीच्या आजाराची लक्षणं आहेत. सर, कोविड-19 या आजाराचा जो विषाणू आहे त्याविषयी थोडी माहिती द्याल का? मगाशी मी सांगितल्याप्रमाणे कोविड-19 हा एक नवीनच विषाणू आहे. करोना या जातीकुळामध्ये जवळपास 6 विषाणू हे आधीपासूनच शास्त्राला माहिती होते आणि त्याच्यात ही आता 7व्या विषाणूची भर पडली आहे, ज्याला SARS-CoV-2 असं नाव संशोधकांनी दिलेलं आहे. हा विषाणू मूळचा वटवाघुळांमधून आलेला असून त्याच्यानंतर एका विशिष्ट जनुकीय बदलांमुळे त्याला माणसाला प्रादुर्भाव करण्याची क्षमता प्राप्त झाली आणि तिथून तो माणसांमध्ये आला असं सर्व वैद्यक क्षेत्रातले एक्सपर्ट मानतात. आणि या विषाणूंनी ही एक अशी युनिक क्षमता प्राप्त केलेली आहे की तो एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे श्वसन मार्गावाटे मार्गक्रमण करू शकतो आणि त्याची इन्फेक्टिव्हिटी किंवा दुसऱ्याला ग्रसित करण्याची क्षमता ही खूपच जास्ती आहे. आपण यापूर्वी स्वाईन फ्लू सारख्या आजाराला तोंड दिलेलं आहे, परंतु त्याच्यापेक्षा अनेक पटीने हा विषाणू घातक असून अनेक पटीने प्रसारक्षम पण आहे. हे या आजाराचं वैशिष्ट्य आहे. सर, लहान मुले, गरोदर स्त्रिया आणि तरुण निरोगी माणसं अशापैकी किती जणांना कोविड-19 ची बाधा होते किंवा कुणाला रिस्क जास्त असते? या प्रश्नाचं उत्तर अशा प्रकारे देता येईल की जो कोणी मानव आहे त्या सगळ्यांनाच या आजाराची रिस्क आहे आणि आपण कोणी असं मानण्याचं कारण नाही की या माझ्या शेजारच्या माणसाला कोरोना होईल पण मला होणार नाही. तर सर्वांनाच याची रिस्क आहे. गर्भवती स्त्रियांमध्ये याचं प्रमाण जास्त आहे असं आढळून आलेलं आहे, परंतु याची कारणं माहीत नाहीत आणि याची एकदम एक्झॅक्ट संख्या पण सांगणं अशक्य आहे की किती रुग्णांना याची बाधा झालेली आहे. परंतु मला स्वतःला वैयक्तिकरित्या बऱ्याच गर्भवती स्त्रियांना या आजाराची बाधा झाल्याचं माहिती असून मी त्यांची उपचार पण त्यांच्यावर केलेले आहेत. गमतीचा भाग असा आहे की स्वाईन फ्लू जेव्हा गर्भवती स्त्रियांमध्ये होतो तेव्हा मृत्यूचं प्रमाण हे खूप जास्ती असतं, परंतु या आजारामध्ये गर्भवती स्त्रियांमध्ये बरं होण्याचं प्रमाण हे खूपच जास्ती आहे, परंतु त्यांची काळजी घ्यावी लागते. तरुण माणसं जनरली या आजाराने आजारी पडतात. 3 ते 4 दिवस त्यांना ताप राहतो, 5व्या-6व्या दिवशी त्यांना बरं वाटायला लागतं आणि 7 ते 8 दिवसानंतर ते अगदी नीटनेटके होतात. जर गुंतागुंत झाली नाही तर 8 ते 10 दिवसात हा आजार पूर्णतः बरा राहतो, परंतु याच्यामुळे आलेला थकवा हा साधारणतः महिनाभर राहू शकतो. वृद्ध माणसांमध्ये कधी कधी हा आजार झाल्यानंतर ताप हे लक्षण येतच नाही आणि त्यांना डायरेक्टली खोकला आणि दम लागणे अशी लक्षणं दिसू शकतात आणि हा आजार अतिशय क्विकली गंभीर स्वरूप धारण करून त्या लोकांना प्राणवायूची कमतरता होऊन त्यांना दम लागायला सुरुवात होऊ शकते. अशा प्रकारचं वेगवेगळ्या वयोगटांमध्ये वेगवेगळी लक्षणे आजाराची दिसतात आणि त्याकरता आपण सजग राहणं हे आवश्यक आहे. सर, लहान मुलं, गर्भवती स्त्रिया आणि वृद्धांनी कोणती विशेष काळजी घ्यायला हवी?
सर्व लोकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणं हे शक्यतो टाळलं पाहिजे. जी कामं घरातनं करता येतात, जी कामं अनावश्यक आहेत, त्यासाठी घरातनं बाहेर पडायला गरज नाहीये अशी कामं सगळ्यांनी ही घरून केलेली जास्ती चांगली असं मला वाटतं. आणि बाहेर पडताना आपण नेहमीच मास्क लावून किंवा ज्याला आपण चेहऱ्यावरचा मुखवटा म्हणतो ते लावून बाहेर पडणं आवश्यक आहे. बिना मास्कचं बाहेर पडणं हे धोकादायक आहे. घरी आल्यानंतर आपले हातपाय साबणात पाण्याने स्वच्छ धुणं आणि दिवसातून 10 ते 12 वेळेला 20 सेकंदापेक्षा जास्ती साबण पाण्याने हात धुणं ही सवय आपण लावून घेतली पाहिजे. ज्या ठिकाणी साबण पाण्याने हात धुणं शक्य नाही त्या ठिकाणी हँड सॅनिटायझरचा वापर केला जाऊ शकतो. शक्यतो आजारी व्यक्तींशी संपर्क टाळावा आणि जर कोणी घरातली व्यक्ती आजारी पडली आणि त्याला ताप खोकला अशी लक्षणं असतील तर त्या व्यक्तीने स्वतःहून घरातल्या एका खोलीत स्वतःला विलग करणं आवश्यक आहे, जेणेकरून बाकी घरातील व्यक्तींना या आजाराची बाधा होणार नाही. झोपडपट्टी, चाळी व अशा वस्त्यांमध्ये घरे छोटी असतात. या ठिकाणी वैयक्तिक अंतर पाळणं किंवा फिजिकल डिस्टन्सिंग कसं करणं शक्य आहे? हा आपला प्रश्न अतिशय महत्वाचा आहे आणि हा विषाणूच्या संक्रमणाविषयी लागू आहे. आपल्याला माहिती आहे की विषाणूचं संक्रमण हे 2 प्रकारे होतं. एक म्हणजे श्वसन मार्गातील स्त्रावांच्या फवाऱ्या वाटे, ज्याला आपण एरोसॉल असं म्हणतो, आणि दुसरं म्हणजे रुग्णांनी ज्या वस्तू हाताळलेल्या आहेत, ज्या त्याच्या संपर्कात आल्या आहेत, उदाहरणार्थ रुग्णाचे कपडे, रुग्णाचा हातरुमाल, रुग्णाचा मोबाईल किंवा सेल्युलर फोन किंवा रुग्णाने हाताळलेल्या इतर वस्तू यांच्याशी संपर्क आल्यामुळे सुद्धा कधी कधी आजाराची बाधा होऊ शकते. आणि त्यामुळे याच्याकरता वैयक्तिक अंतर ठेवणे, की ज्याला आपण फिजिकल डिस्टन्सिंग ठेवणे असं म्हणतो, हे खरं तर आवश्यक असून हे केवळ मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीयांमध्ये शक्य आहे असं मला वैयक्तिकदृष्ट्या वाटतं. कारण जी लोक झोपडपट्टीत, झोपडबस्तीमध्ये, चाळीमध्ये किंवा गर्दीच्या ठिकाणी राहतात, या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग करणं, फिजिकल डिस्टन्सिंग करणं, वैयक्तिक अंतर राखणं हे नक्कीच अवघड जाऊ शकतं. अशा व्यक्तींना मी सुचवेन की आपण लक्षणांवरती लक्ष ठेवा. ताप खोकला सुरू झाल्यानंतर अशा व्यक्तीला दुसऱ्या एखाद्या रिकाम्या खोलीत जर ठेवता येत असेल तर जास्तीत चांगलं. घरामधील कोणालाही सर्दी खोकला असा असेल तर त्या व्यक्तींना मास्कचा सदैव वापर करणं हे करता येईल. परंतु जे आदर्श आहे की 6 फुटाचं अंतर 2 व्यक्तींमध्ये राखलं पाहिजे, हे छोट्या घरांमध्ये अवघड हे मी जाणू शकतो. परंतु हा एक मोठा सोशल प्रॉब्लेम आहे किंवा सामाजिक प्रश्न आहे आणि माझ्या मते तरी वैद्यकीय शास्त्रात याचं योग्य उत्तर सध्या देता येणार नाही. सर, हर्ड इम्युनिटी किंवा सामूहिक प्रतिकारशक्ती याचा अर्थ काय? सामूहिक प्रतिकारशक्तीचा अर्थ असा की जेव्हा 100 लोक समाजातील एखाद्या आजाराने ग्रस्त होऊ नयेत म्हणून त्यापैकी 90 लोकांना आपण लसीकरण करतो, तेव्हा त्यांच्यामध्ये जी एक प्रतिकारशक्ती निर्माण होते त्याने त्या 90 लोकांना तर बाधा होतच नाही, पण उरलेली 10 लोक ज्यांना लसीकरण केलेलं नाही त्यांचं पण इनडायरेक्ट पद्धतीने त्यांचं पण रक्षण त्या आजारापासून होतं. कारण ही जे 90 लोक आहेत ज्यांची शरीरात प्रतिकारशक्ती आहे, ती प्रतिकारशक्ती एक सामूहिक प्रतिकारशक्तीचं काम करते आणि बाकी 10 लोकांचं रक्षण होतं. तर या साथीमध्ये आपण असं पाहिले कोरोनाच्या की जेव्हा समाज मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भूत किंवा संक्रमित होतो तेव्हा बरेचसे लोक हे इनडायरेक्टली या आजारामुळे प्रोटेक्ट होतात बाकीच्या लोकांच्या शरीरात असलेल्या प्रतिकारशक्तीमुळे. त्यामुळे शास्त्रज्ञांचं असं मत आहे की जेव्हा ही एक सामूहिक प्रतिकारशक्ती कोरोनाच्या मध्ये निर्माण होईल तेव्हा या आजाराची साथी आपोआप ओसरत जाईल. आणि हे आपण इटलीमध्ये पाहिलेले आहे, हे आपण स्पेनमध्ये पाहिलेले आहे आणि आपण हे अमेरिकेत पण आता पाहतोय. आणि आता मुंबईमध्ये सुद्धा या आजाराच्या केसेस कमी वाढलेल्या, त्याच्यावरनं नक्की त्याच्यामध्ये सामूहिक प्रतिकारशक्तीचा काहीतरी रोल आहे हे निश्चित होतंय. परंतु कितपत रोल आहे आणि त्याकरता किती % लोक, किती टक्के लोक त्यासाठी संक्रमित व्हायला पाहिजेत हे अजून माहीत नाहीये. त्यामुळे सामूहिक प्रतिकारशक्तीवरती आपल्याला फार भरोसा ठेवून चालणार नाही, तर वैयक्तिक दक्षता ही प्रत्येक व्यक्तीला घ्यायलाच लागणार आहे. सर, घरांमध्ये मदतनीस किंवा गृहसेवक यांना काम करू द्यावे काय व ते करू देताना काय दक्षता घ्यावी? हा एक अतिशय कळीचा मुद्दा आहे. कारण आज 3 महिने आपण सगळ्यांनीच आपल्या घरातील सगळी कामं केलेली आहेत. हा सगळ्यांसाठी हा आपल्याला एक अनुभव होता. परंतु किती काळ असं चालणार? कारण असं दिसतंय की ही साथ जवळपास वर्षभर इथे राहील आणि त्यामुळे फार काळ गृहसेवकांना घराबाहेर ठेवणं हे योग्य राहणार नाही. शेवटी त्यांचा पण पोटापाण्याचा प्रश्न आहे, आपल्या पण घरातील कामाचा प्रश्न आहे. तर मला तरी असं वाटतं की वेगवेगळ्या सोसायटी किंवा बंगलोधारकांनी सरसकट त्यांना बंदी न करता जेव्हा गृहसेवक घरामध्ये कामाला येतील तेव्हा त्यांची गेटवरती एक 2-3 प्रश्न विचारून चाचणी करावी की तुम्हाला ताप आहे का, तुम्हाला खोकला आहे का, तुम्हाला सर्दी आहे का. आणि जर त्यांना स्वतःला आरोग्यपूर्ण वाटत असेल, अशी कुठली लक्षणं नसतील तर त्यांना घरामध्ये कामाला येऊन द्यायला हरकत नाही.
गृहसेवकांनी घरामध्ये मास्कचा वापर करावा. घरातील सर्व कामे त्यांनी मास्क परिधान करूनच करावीत. जाताना आणि येताना हात धुवावेत आणि घरातील वृद्ध व्यक्तींपासून किंवा ज्या हायरिस्क व्यक्ती आहेत त्यांच्यापासून अंतर ठेवून घरातील कामं करावीत असं सुचवता येईल. करोना विषाणू हा श्वसन मार्गातील स्रावांच्या फवाऱ्या वाटे म्हणजे एरोसॉल वाटे पसरतो. त्याचप्रमाणे रुग्णाच्या संपर्कातील वस्तूंद्वारे म्हणजे वस्तू, कपडे, मोबाईल ज्याला आपण फोमाइट्स म्हणतो त्या वस्तूंद्वारे सुद्धा पसरतो का? या दोनपैकी संक्रमणाचा कोणता मार्ग महत्वाचा आहे? मगाशीच आपण पाहिलं की हे दोन मार्ग महत्वाचे आहेत, वस्तूंशी संपर्क आणि एरोसॉल किंवा श्वसन मार्गातील स्रावांचा फवारा. मी कोरोना वार्डामध्ये काम करत असताना माझ्या हे लक्षात आलेलं आहे की श्वसन मार्गातील स्रावांचा फवारा म्हणजे खोकल्या वाटे किंवा शिंके वाटे किंवा मोठ्याने बोलण्या वाटे जे थुंकीचे कण, श्वसन मार्गातील स्रावाचे कण बाहेर पडतात हे सर्वात जास्त धोकादायक असतात आणि निसंशय एरोसॉल हाच याचा एक अतिशय महत्वाचा संक्रमणाचा मार्ग आहे. वस्तूंद्वारे किंवा फोमाइट्सद्वारे त्याची बाधा दुसऱ्या व्यक्तीला होणं हा एक दुर्मिळ भाग आहे, कारण हे विषाणू शरीराच्या बाहेर सरफेसेसवरती किंवा पृष्ठभागावरती जास्ती काळ जिवंत राहू शकत नाहीत आणि हा एक मायनर मोड ऑफ ट्रान्समिशन किंवा संक्रमणाचा हा एक वीक मार्ग आहे असं मी म्हणेन. तो महत्वाचा आहे नक्कीच, परंतु तो वीक आहे आणि याकरता संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या सगळ्या वस्तू या निर्जंतुक करण्याकरता त्यांना डिटर्जंटमध्ये 30 मिनिटे बुडवून ठेवणे हे करता येईल. त्याचप्रमाणे हायपोक्लोराइड 1% सोल्युशननी रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्व वस्तू पुसून घेतल्यास त्यावरती जर काही संक्रमणक्षम विषाणू जिवंत असतील तर त्यांना मारून टाकणे शक्य होईल. परंतु सर्वात जास्त महत्वाचं म्हणजे एरोसॉल पासून स्वतःचा बचाव करणं आणि त्याकरता मास्क परिधान करणं हे फार महत्वाचं आहे. सर, गेले 3 महिने लॉकडाऊनमुळे नातेवाईक एकमेकांना भेटलेले नाहीत, तर आता अनलॉक चालू झाल्यामुळे नातेवाईकांनी एकमेकांच्या घरी येणे जाणे सुरू करावे काय? तुमचे काय याविषयी मत आहे? जागतिक आरोग्य संस्थेच्या निरीक्षणानुसार ज्या ठिकाणी व्यक्तींची गर्दी जास्ती असते त्या ठिकाणी संक्रमण हे सर्वात जास्त होतं. आज आपण पुण्यात पाहतोय की जे वेगवेगळे एरियाज लॉकडाऊन केलेले हे सर्व गर्दीचे भाग आहेत, झोपडपट्टीचे भाग आहेत किंवा ज्या ठिकाणी लोकांची घनता जास्त हे भाग आहेत. त्यामुळे लोकांची गर्दी टाळणे हा एक फार महत्वाचा मार्ग आहे. मला कल्पना आहे की आपण आपल्या नातेवाईकांना भेटू इच्छिता, परंतु त्याकरता बरेचसे व्हर्च्युअल प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. आपण नातेवाईकांना त्या व्हर्च्युअल प्लॅटफॉर्म वाटे व्हिडिओ कॉल्सद्वारे जरूर भेटा, परंतु प्रत्यक्ष त्यांच्या घरी जाऊन गर्दी करणे हे आता तरी मला संयुक्तिक वाटत नाहीये आणि याकरता अप्रत्यक्ष भेट ही जास्ती महत्वाची, फोनवरनं चौकशी ही जास्ती महत्वाची आणि अतिशय आवश्यक असल्याशिवाय दुसऱ्या व्यक्तीच्या घरी जाऊन गर्दी करू नये असा माझा सल्ला राहील. आपण राहत असलेल्या इमारतीत जवळच्या फ्लॅटमध्ये कोणास करोनाची लक्षणं असल्यास इतरांनी काय काळजी घ्यावी? सध्या कोरोनाच्या साथीची संख्येची रुग्ण इतकी वाढलेली आहे की त्यांना दाखल करण्याकरता रुग्णालयांमध्ये बिछाने उपलब्ध नाहीयेत आणि म्हणून पुणे महानगरपालिकेने असा निर्णय घेतलाय की ज्या व्यक्तींना अतिशय सौम्य स्वरूपाचा आजार आहे त्यांची घरी राहूनच ट्रीटमेंट करावी. त्यामुळे आपल्याला आता आश्चर्य वाटायला नको की आपल्या सोसायटीत किंवा आपल्या फ्लॅटच्या शेजारी, आपल्या शेजारीच्या बंगल्यामध्ये अशी एखादी बाधित व्यक्ती राहत असू शकेल, तर आपण त्याच्यामध्ये वेगळी दक्षता घेण्याचं कारण नाहीये, कारण करोना विषाणू हा 6 फुटापेक्षा जास्ती शिंकेद्वारे किंवा खोकल्यावाटे पसरू शकत नाही आणि मला तरी वाटतं की सध्या एवढं कमी अंतर 2 कुठल्याही घरांमध्ये नसतं. परंतु त्या व्यक्तीपासून आपल्याला बाधा होईल असं आपण न मानता कुठल्याही व्यक्तीच्या संपर्कात आपल्याला बाधा होऊ शकते हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. ज्या व्यक्तीला घरी क्वारंटाईन केलेलं आहे किंवा घरी विलगीकरण सांगितले त्या व्यक्तीने घरातून बाहेर पडणं अजिबात योग्य नाहीये आणि मी अशी काही उदाहरणं पाहिलेली आहेत की त्यांच्या हातावरती क्वारंटाईनचे शिक्के असून सुद्धा या ठिकाणी या व्यक्ती बिनदिक्कतपणे समाजात फिरतात, तर हे योग्य नाहीये. त्यांनी घरामध्ये एका खोलीत स्वतःला खरं सांगायचं तो कोंडूनच घेतलं पाहिजे आणि आपल्या घरातील व्यक्तींच्या संपर्कात टेलिफोनद्वारे त्यांनी राहिलं पाहिजे. बाकी सोसायटीतील व्यक्तींनी सर्वसाधारण दक्षता घेतल्या तरी चालतील, फार वेगळी दक्षता घेण्याची किंवा काळजी करण्याची आवश्यकता नाहीये. तर या भागात आपण आजाराची लक्षणं आणि संक्रमण याच्याविषयी चर्चा केलेली आहे आणि आता आपण पुढील भागामध्ये आजाराच्या बाकीच्या पैलूंविषयी माहिती घेऊया. धन्यवाद.